उद्या जर मी खरंच वेडी झाले ना तर त्याला जबाबदार तू असशील. त्या दिवशी अमृताताईंनी आमची ओळख करून दिली होती. आमची म्हणजे? आमची म्हणजे जानकीताईची आणि माझी. अशी कुठलीही गोष्ट करू नका ज्यामुळे माझ्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण होईल. अमृताचं किडनॅपिंग झालंय म्हणजे हे नरसिंहाचे दुश्मन असणार. अनाथांची ना अपेक्षाच नसते त्यांना कोणी बघायला यावं म्हणून. अमृताला कुठल्याही परिस्थितीत मी परत आणणार. लई कंजूस आहे दादा. पैसा सुटत नाही. पोरीला अडकवलंय तरी पण पैसा सुटत नाही. माईला या इंडियाने काय काम केलं का नाही? कोणच करतो. नको बाबा, आम्ही कोणतरी बघायचा. वाकनीस गुरुजी, घरामध्ये काय चाललंय? काय परशु शेठ, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पोलीस करतायत तपास. कसला तपास करताय? पोरीचा जीव लागलाय टांगणीला आणि तपास करतायत म्हणे. हा सगळा मोठ्या साहेबांचा निर्णय. त्याच्या अंगात काय महापुरुष संचारला का काय? त्याला काय वाटते? हा, पोलीस स्टेशनामध्ये काय सुपरमॅन काम आलाय? जाईल असा आणि अलगद त्या पोरीला घेऊन येईल. हा, या पोलिसांना साधी पोलीस चौकी नाही सापडत, किडनॅपर काय सापडणार? मग आता काय करावं असं वाटतंय तुम्हाला? अहो, हिंदी पिक्चर बघता की नाही? पिक्चर मध्ये विलन काय करतोय? किडनॅप केल्यावर फोन करतोय हिरोला आणि म्हणतोय पुलिस को फोन करने की जरूरत की तो ठिचक्या. अहो, माणसं मारणं म्हणजे मासा मारण्यासारखं सोपा आहे यांच्यासाठी. माहिती काय? दादाला सांगा 5 कोटी देऊन टाक म्हणा, पोरीला चुकरून घरी घेऊन ये. अहो परशु शेठ, मग ही कल्पना तुम्ही स्वतः का नाही मांडत साहेबांसमोर? मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची कुणी असं झाले. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मलाच सांगताय. परशु शेठ, जेवढ्या उत्स्फूर्तपणे ही कल्पना डोक्यात आली आहे तेवढ्याच उत्स्फूर्तपणे मांडता पण आली पाहिजे. येऊ मी? या. या दादाच्या स्वतःची पोरगी अडकली तरी पैसा सुटत नाही. बळ वाढतच चाललंय, वाढतच चाललंय. सगळा नरसिंहाचा मूर्खपणा आहे. परिस्थितीचं गांभीर्यच कळत नाही याला. असं कसं म्हणते सत्या? सगळी कामं सोडून दादा 24 तास फक्त ह्याच गोष्टीचा विचार करतोय ना. करायलाच पाहिजे. त्याचा पोटचा गोळा सापडलाय संकटात, पण तरी अहंकार सुटतोय का बघ ना. नाही नाही, मला नाही असं वाटत की दादा हे सगळं अहंकारापोटी करतोय. उलट तत्वतः तो जे करतोय ना ते मला मान्य आहे. आत्या, हे किडनॅपिंगचं प्रकरण आज आपल्या घरी येऊन पोचलंय. बाहेर समाजात अशा गोष्टी सतत घडतात आणि त्या समाजाचं दादा प्रतिनिधित्व करतो. अरे बाबा, अशा वेळेला त्याला भावना विवश होऊन चालणार नाही. वामन, त्याला या सामाजिक बांधिलकीने वेडं केलंय म्हणून चर्चा करायला तुला बोलवलं इथे, तर तू त्याची तरी ओढतोयस. घरी नाही ओढत आहे. आणि दादा काय हातावर हात ठेवून गप्प बसलाय? नाही ना. अख्खं होम डिपार्टमेंट हलवून सोडलंय त्यांनी. पोलीस यंत्रणा काय झपाट्याने काम करते तुला माहितीये? अरे कसल्या गप्पा मारत बसलाय तिथे? पोरगी जीव मुठीत धरून बसलीये. अरे देवा, आता याला कोण आवरणार? मला कसला आवरताय? दादाला आवरा. त्याच्यातला समाजसेवक जागा झालाय, आवरा त्याला. नाही तर पोरीचा जीव जाईल, हस्ती जाईल पोरगी. अरे बाबा शुभ, बोल ना. वास्तू तथास्तू म्हणत असते. ते मरू दे. पुढे काय झालं बाबा? दादानी पैसे द्यायला नकार दिलाय. अरे देवा, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दोंडा मारून घ्यायला निघाला या. मलाच बोललं पाहिजे त्या दिवशी. एक मिनिट, तू असं काहीही आताताईपणा करणार नाहीयेस. ए, धाकटा भाऊ आहेस, आचरटपणा करू नको का बस. काय बोलणार आहेस रे आत्ता दादाशी जाऊन तू? जाब विचारणार त्याला त्याच्या अशा वागण्याचा. अरे पैसा महत्वाचा आहे काय पोरीच्या जीवापेक्षा? परशु, असं काहीही नाहीये. तू गाप. जा बाबा जा. जाऊ दे रे, नको अडवू त्याला. अगं, आता हा दादाशी जाऊन काहीतरी विचित्र बोलेल, दादाचं टेन्शन अजून वाढवेल आत्या. हे बघ, कधी नव्हे ते परशूच्या बोलण्यात तथ्य आहे असं आता मला वाटतंय. अगं आत्या, काही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. तुम्ही उगीच हट्ट करताय. ज्याला की जो काय निर्णय घेतला तो योग्यच आहे. खूप पुढचा विचार करून मी हे सगळं ठरवलंय.
मी हात जोडते, पण या वेळेला पुढचा विचार करू नका, कारण वेळ खूप अवघड आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊनच मी हा निर्णय घेतलाय जानकी. त्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. पण आपण पहिल्यांदा अमृताला सोडवून आणूयात ना, मग त्या गुन्हेगाराला शोधून पोलीस शिक्षा देतील ना. अजिबातच चालणार नाही. माझी मुलगी किडनॅप झाली आहे, त्यामुळे त्या गुन्हेगाराला काय शिक्षा द्यायची हेही मीच ठरवणार. जे काही ठरवायचंय ना ते लवकर ठरवा. सगळं कधीच ठरलंय. त्याला काय शिक्षा द्यायची हेही ठरवलंय मी. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अरे दादा, आडमुठेपणा सोडून दे दादा. पोरीचा जीव धोक्यात आहे रे. परकाच्या तावडीत सापडले पोरगी. तर शिव, आता तू मध्ये बोलू नकोस. अरे लहान तोंडी मोठा घास घेतोय दादा. आपल्यासाठी पैसे काय नाही रे. 5 कोटी दिले की नाही 10 कोटी येतील. पोरीचा जीव धोक्यात आहे रे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकावतो परशु. आज अमृताला पळवून नेली आहे, उद्या सुमित्राला घेऊन जातील. अरे कशी घेऊन जातील? घेऊन गेला की नाही अर्ध्या तासात परत आणून सोडतो की नाही बघ. साहेब, बाहेर एसीपी साहेब आलेत, तुम्हाला लवकर बोलवलंय. वहिनी, निदान तुम्ही तरी समजावून सांगा. पोरीचा जीव धोक्यात आहे. 5 कोटी देऊन टाक म्हणा. हा? आणि वेळोवेळी मला सगळं कळवत चला. ओके, बी अलर्ट. या सर, तो किडनॅपर वेगवेगळी सिम कार्ड वापरतोय. कारण त्यानं जो काल फोन केलेला होता तो नंबर आम्ही ट्रेस केला. ते सिम कार्ड चेन्नईचं आहे आणि मला वाटतं ते सिम कार्ड त्याने एव्हाना फेकूनही दिले असेल. अशा पद्धतीनं दर तासाला तो सिम कार्ड बदलेल म्हणून काय आपण नुसत्या फोनवर गप्पा मारत बसायचं त्याच्याशी? सर, आत्ता आपल्या हातात तरी दुसरं काहीच नाही आहे सर. तुम्हाला काय म्हणायचंय? माझ्या मुलीचा शोध घेणं थांबवायचं का आपण? नाही नाही, मला तसं काही म्हणायचं नाही आहे. पण सर, तुम्ही समजून घ्या, या घटनेचा आय विटनेस आपल्याकडे नाही आहे. ही घटना पाहणारे लोक किंवा त्या गाडीचा नंबर हेही आपल्याकडे नाही आहेत. पण काळजीचं तसं काही कारण नाही आहे. आपण इकडे आत्ता एक ट्रॅकिंग डिव्हाइस लावतोय. त्यामुळे त्या किडनॅपरनं जर कुठल्या मोबाईलवरनं फोन केला तर त्वरित त्याचा मोबाईल कुठल्या टॉवरच्या रेंजमध्ये आहे हे आपल्याला कळेल आणि तो एरिया आपल्याला त्वरित सील करता येईल आणि तिथे कोम्बिंग ऑपरेशन चालू करता येईल. सर, एक मिनिट. एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच नाही. अमृता जेव्हा किडनॅप झाली तेव्हा तिथे ती एकटीच नव्हती. तिचा एक मित्र सुद्धा होता ज्याला त्या लोकांनी खूप मारहाण केली. तो मुलगा कुठे आता? तो सिटी हॉस्पिटलमध्ये. सिटी हॉस्पिटलमध्ये? तो जर मुलगा तिथे होता तर आय थिंक तो एकटा आय विटनेस आहे सर या सगळ्या प्रकरणाचा. म्हणजे या सगळ्या प्रकरणाच्या लीड्स आपल्याला त्याच्याकडून मिळू शकतात सर. वा, आता तर काम सगळं आणखीनच सोपं झालंय. आता या प्रकरणाच्या नाड्या जास्तीत जास्त आवळत न्यायच्या आणि वाट पाहायची तो किडनॅपर केव्हा चूक करेल याची. सर, मी डिपार्टमेंटला या आय विटनेसबद्दल कळवतो. हॅलो, कोण बोलते? तुझा बाप बोलतोय. आराम करा, उठ. झोपला का रे? लाज नाही वाटत? एक मिनिट शेट. सॉरी चुकलं शेट. काय झालं की तुमचा आवाजच ओळखला नाही.
आणि आलेला नंबर पण वेगळा होता ना. आता या पुढे तुझ्याशी याच नंबरवरनं बोलणार आणि पुन्हा कोण बोलते बोलशील ना तर उभा का आपण. हो शेट, सॉरी शेट. काय बरं, इकडं सगळं व्यवस्थित आहे, काय टेन्शन घ्यायचं काम नाही. काय व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे. तिथं दादाने माझ्या डोक्यावरती त्या मोराजकरला बसवलं, इन्स्पेक्टर मोराजकर. कळलं काय, मुर्द्याला पण बोलायला शिकवतो तो. हो, पण तुमच्या दादाला काय पोरीची काळजी बिळजी आहे का नाही? अरे नाही ना, प्रभू रामचंद्राची अवलाद आहे. काय समजत नाही, पैसेच काढत नाही. एक काम कर, हां, दादाला पुन्हा फोन लाव आणि फोनवर बोलत असताना त्या अमृताच्या 2 कानाखाली बडीव. कळलं काय, अशा किंकाळ्या आल्या पाहिजेत की नाही, किंकाळ्या दादाच्या हृदयापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, म्हणजे बरोबर खिशातनं पैसे बाहेर येतील. बाबा बाबा उठली उठली. पण मला वाटतंय शेट, काय बघा कसं आहे, पोरीच्या अंगाला उगाच हात लावायला नको, उगाच वातावरण तापायचं. ये नरसाळ्या, पुतणी तुझी आहे का माझी? सांगतो तेवढं काम कर, चल. आईला याचे जास्तच उडायला लागले. हो साहेब, पोलिसांची खूपच मदत होते मला. नाही, अजून तरी फार काही नाही. थोडी जरी इम्प्रूव्हमेंट दिसली मला तर मी तुम्हाला लगेच कळवीन साहेब. साहेब, बहुतेक लँडलाईनवर त्याचाच फोन आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात करू? ओके साहेब. साहेब, साहेब त्या माणसाला कमीत कमी 1 मिनिटभर तरी बोलतं ठेवा, म्हणजे आपल्याला त्याचा कॉल ट्रेस करता येईल. प्लीज. नरसिंह बोलतोय. ओळख सांगायची गरज नाही, एवढी गुरमी दुसऱ्या कोणाच्या आवाजात असणार? फोनवरून फक्त आवाजातली गुरमी कळतीये. भेटलास ना की गुरमीचे सगळे प्रकार दाखवीन तुला. सापडलो तर पाय ना हातात. अरे, उंदराला बिळातून बाहेर कसं काढायचं चांगलंच माहितीये मला. मी काय तुझा कार्यकर्ता नाही या भाषेत बोलायला माझ्याशी. नीट बोलायचं. जास्त बोलू नकोस. अमृताला फोन दे. देतो ना साहेब. अहो, तुमचीच मुलगी आहे ती, तुम्ही नाही तर कुणी बोलायचं तिच्याशी? धरा, बोला. बोल बेटा, बोल. अमृता, तू काळजी करू नकोस, घाबरू नकोस बाळा, तू काही होणार नाही तुला. बरोबर बोललात तुम्ही. तिला काही न होऊ द्यायचेच 5 कोटी रुपये मागतोय मी. 5 कोटी म्हणजे 5वर किती शून्य ते तरी माहितीये का तुला? आम्ही पैसे वजनावरून ओळखतो, मोजत नाही. मोजत नाही आम्ही. तू कोण आहेस मला माहित नाही, तुझा भूतकाळ काय आहे मला माहित नाही, पण तुझा भविष्यकाळ मी नक्कीच सांगू शकतो. मुंबईतल्या भिकाऱ्यांमध्ये एक हातपाय तुटलेला भिकारी दाखल होणार आहे, तो तू असशील. मी भीक सुद्धा 5 कोटीच्या खाली घेत नाही साहेब. माझ्याही भीक देण्याच्या काही पद्धती आहेत, कधी समोर आलास तर दाखवेन तुला. तू माझं काहीच करू शकत नाही रे. आता मी तुझ्या पोरीच्या या गोऱ्या गरम गालावरून हात फिरवतोय. काय करणार तू माझं? बोल ना, काय करणार तू माझं? रामखोरा, माझ्या पोरीला हात लावलास तर पैसे कुठं आणि कधी आणायचे ते लवकरच कळवतो. देणार, तुझा बाप पैसे आणून देणार. फोन ट्रेस झाला? 1 मिनिट. आपल्याला 1-2 मिनिटात कळेल की फोन ट्रेस झालाय की नाही ते.
हॅलो कामत, हां एरिया ट्रेस झालाय. ओके, मला त्वरित इकडे कळवा. ओके, आय एम वेटिंग फॉर यू कॉल. कोणीच विश्वास ठेवत नाही हो माझ्यावर, किंवा तुम्ही तरी विश्वास ठेवा. अहो मी पाया पडते तुमच्या. अगं असं काय करते जानकी? जानकी अगं बघ कशी भेड्यासारखी करते ती. वेड्यासारखी करते म्हणजे तुम्हालाही असं वाटतंय आता की मी वेडी आहे? खरंच वाटतंय तुम्हाला असं? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी वेडी नाहीये, कळलंय? आज हसतात सगळे माझ्यावर. उद्या अमृताचं जेव्हा बरं वाईट होईल ना, तेव्हा मी हसेन तुमच्यावर. अगं काय बघ आता काय बोलायचं ह्याच्या पुढे? असंच काहीतरी सारखं बरळतीये मगाचपासून. तू तुझ्या खोलीतून बाहेर का आलीस? बाहेर का आलीस म्हणजे? रमावतीवरून इथे मला खोलीत डांबून ठेवण्यासाठी आणलंयस का तू? पाहिलंच तुझ्यावरही कशी डाफरते ती. तिला खोलीत घेऊन जा गं तिच्या. गेल्या 5 मिनिटांपासून तुम्ही मला 2-3दा वेडी म्हणालाय. मला तर वाटतंय तुम्ही दोघी मिळून माझ्या विरुद्ध हा कट रचताय. मुळात मी काय सांगते ना हे तुम्हाला कळतच नाहीये, कारण तुमचा विश्वासच नाहीये ना माझ्यावर. काय करू मी नरसिंह भाऊजींना जाऊन सांगते. त्यांना कळेल मला काय म्हणायचंय ते. मी त्यांना तुम्ही नाही जा. त्यांच्याकडे जाऊ नकोस. आधीच त्यांच्या डोक्याला कमी ताप नाहीये, तू आणखीन गोंधळ घालू नको. आणि नको काळजी करू. तू वेगळं काही करण्याची गरज नाही. त्या माणसाचा फोन आला होता. पोलीस गेले त्याचा पत्ता काढायला. तो लवकरच सापडेल. असंच होऊ दे रे देवा, असंच होऊ दे देवा. त्या मोरासकरला यश दे बाबा त्याच्या कामात. जानकी तिला घेऊन जा बरं खोलीत. त्यापेक्षा खोलीत नेऊन डांब असं म्हणा ना सरळ सरळ. अगं सुमिताई, जानकी तिला खोलीत घेऊन जा. उगीच 4 चौघांच्या समोर शोभा नकोय. शोभा? अहो मी तुमची शोभा करत नाहीये, तर तुम्ही माझी शोभा करताय माझ्याशी असं वागून. सुमिताई, पोलीस ज्या माणसाच्या शोधात आहे त्याचं मी तुम्हाला सरळ सरळ नाव सांगते, पण तुमचा तर विश्वासच नाहीये ना माझ्यावर. सुमिताई चल ना आपण तुझ्या खोलीमध्ये जाऊन बोलूया. मला नाही जायचं कुठेही. अगं असं काय करते? जानकी तिला तिच्या खोलीत घेऊन जा. चल सुमिताई, सुमिताई तुझ्या खोलीत जाऊन बोलू ना. तू चल ना. माझ्यावर खरं जानकी, अगं माझ्यावर खरंच विश्वास ठेव. अगं किमान तू तरी विश्वास ठेव. ये सुमे तू इथं आहेस होय? गावभर शोधतोय मी तुला. अगे असं काय बघते तू? आता माणसं पण ओळखी नशी झालीस की काय? दादा काहीतरी बोलू नका. आत्याबाईंच्या खोलीत गेली होती ती त्यांच्याशी बोलायला. आता आणि आत्याशी काय बोलली? तुला काय करायचंय? सुमिताई शांत हो. उगीच तमाशा नको. हो बरोबर आहे. आता त्याची काहीच गरज नाहीये नाही का? कारण पोलिसांना कळलंच आहे की आता फोन कुठून येत आहेत ते. देवा, अरे देवा, कळलोय पोलिसांना. कळू दे कळू दे. हरामखोर पकडला गेला की नाही की सगळं सत्य जगासमोर येईलच. अरे मलाही तेच हवंय रे, कारण त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळेल की मी वेडी नाहीये. अगं येडे, कोण तुला वेडी म्हणते? का स्वतःबद्दल ग्रह करून घेते तू? वेडी नाही. हो, माझ्या बायकोला हात लावतोय. सुमिताई आपण अगं असं काय करते? ए! मायला आता पोलिसांना नव्यानं काय कळलं? या इंडियानं काहीतरी घोळ घातला असणार. बघतोस त्या हरामखोराकडे. काय झालं मोरासकर? 5 मिनिटात सांगतो म्हणाला होता तुम्ही. सर मी पण हैराण आहे सर, पण येईल सर, 1-2 मिनिटात फोन येईल. कारण त्या किडनॅपरशी तुम्ही बराच वेळ बोलत होतात आणि त्याच्यावरनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की तो किडनॅपर नौखा असणार. हो, कारण सराईत असता तर तो एवढा वेळ फोनवर बोललाच नसता. एक मिनिट. हॅलो, या स्पीकिंग.
हां, एक मिनिट. एक्सचेंजमधनं फोन आहे सर. हां, बोला. ठिकाण ट्रेस झालं? या. नाही, आम्हाला तेवढीच माहिती हवी होती. थँक्यू. सर, किडनॅपरचा फोन आपल्याला मारवे परिसरातून येत होता. 1 मिनिट द्या मला आणखीन. हॅलो जाधव, मारवे मनोरेचा परिसर ताबडतोब सील करण्याच्या ऑर्डर्स द्या. एक लेडी कॉन्स्टेबल बरोबर घ्या आणि तिकडे जा. ओके? हे सगळं त्वरित करा, कारण आपल्याला तो किडनॅपर ऑन द स्पॉट सापडण्याची शक्यता आहे. ओके? मेक इट फास्ट. या. बरासकर, सर. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला कुठल्याही परिस्थितीत तो माणूस जिवंत हवा आहे, ॲट एनी कॉस्ट. येस सर, डेफिनेटली.